गुड मॉर्निंग फ्रेंड. सुरुवात करते ह्या चेरीचा सडा. पहा कसला सडा पडलाय सगळा चेरीच्या झाडाखाली. आणि आज मी काढणार आहे मस्त मस्त लाल बुंद अशा चेरी. साऱ्या चेरीज ना खाली पडलेत, पण झाडाला पण भरपूर आहेत. पहा किती छान. सकाळ सकाळी या झाडावर खूप पक्ष्यांचा चिवचिवाट असतो आणि खारुताई येतात, त्यामुळे त्यांची खाण्याची धडपड चालू असते चेरीची. खूप चेरीज खातात, खाता खाता खाली पाडतात, त्यामुळे इतक्या चेरीज खाली पडलेल्या आहेत. आंबट असल्यामुळे मोरावळ्यासारखं पाकात किंवा आईस्क्रीमच्या वर घालून खायचं. किती लटकलेत पहा चेरीज काढायचे. आता भरपूर व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे आंबट असल्या तरी आम्ही खातो याला. इतक्या साऱ्या चेरीज ककडीच्या वेलाजवळ आले. हे पहा किती सुंदर ककडी आलेल्या आहेत. सगळ्या पाहून घ्या, छान आलेत. तर फ्रेंड्स, गवारीच्या रोपांकडे आले. हे पहा, आम्ही रोजच तोडतो, पण तुम्हाला आज दाखवते मी. खूप अशी गवारी सुंदर आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे चिखल नाही आहे इथं आज, तर आपण पटकन आता हे सगळं हार्वेस्टिंग करून घेऊया गवारीचे. बघा छान शेंगा आलेत, मी करून घेऊ. इतकी गवारी आहे की मला वाटतं राजस्थान भागात कसं ह्या गवारीला ना शिजवून वाळवतात आणि वर्षभरासाठी वापरतात. मलाही तसंच काहीतरी वाटते की ह्याला कसं तरी प्रिझर्व करूया आपण वर्षभरासाठी, तेही नॅचरल पद्धतीनं. पण त्या भागात भाज्यांचा दुष्काळ असतो. आपल्या इकडे सुकाळच सुकाळ आहे सर्व भाज्यांचा, देवाच्या कृपेनं आणि निसर्गाच्या कृपेनं. ही गवारी तोडून झाली ना, एक छान सरप्राईज दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट पहा. तर हे पहा, भाजीची एका गवारी मिळाली. तर फ्रेंड्स, ह्या मक्याच्या ह्या शेतात आले आणि मी तुम्हाला म्हटलं होतं कणीस आलं की मी दाखवते. ते दिसते तुम्हाला तुरा त्या ह्याला रोपाला. तर चला तिकडं मी तुम्हाला कणीस दाखवते. तर मी जे मोठं रोप दाखवलं होतं, आणि हे पहा फर्स्ट कणीस. आता खारुताईंना कळलं की लगेच खाऊन टाक, दाणे तयार होतील, आपल्या खारुताईंची नजर त्याच्यावर पडेल. पण ठीक आहे, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. आणि ह्या मक्याच्या शेजारी आपला हा ककडीचा वेला आहे. आणि हे पहा किती सुंदर अशी ककडी आणि फुलं भरपूर आहेत. हे बघा, कालच भेंडी तोडली आहे, तरी पण मी आले, थोड्याफार आहेत अशा. हे बघा कोळ्या भेंड्या, तर मी ह्या तोडून घेते. पानांवर जाळी पडली, पण भेंडी एकदम मस्त मिळते बरं का, त्याला अजिबात काही कीड वगैरे काही नाही. भेंडी टोपलीत ठेवताना बघालच आता. मिळाली एका भाजीची सुंदर भेंडी. आणि जाता जाता घेतली ही आपली मायाळूची भाजी, म्हणजेच स्पिनॅच. हे बघा, बेंगॉलीमध्ये तुम्हाला मी सांगितलंय ह्याला म्हणतात पोईचं साग, पोई साग. हे बघा पोई साग, ॲज गुड ॲज आपला पालक, पण चवीला मस्त आणि विटॅमिन युक्त. नुसती भाजी करू शकता आणि डाळीतही घालू शकता, खूप छान चव आहे. हे बघा किती फ्रेश पानं आहेत अशी. तर फ्रेंड्स, बास आहे, आजच्या पुरतं घेतलेली आहे ही भाजी, मायाळूची भाजी. हे बघा ट्रे फुल झाला आपला. तर फ्रेंड्स, आज मी आपल्याला पोई साग तोडताना दाखवलं, गवारी आणि सुंदर अशी कोळी भेंडी तोडताना दाखवलं, आणि ककडी आपल्या वेलाला मस्त येत आहेत. 2च दिवसात आपण त्याला तोडूया. पण आज मी तुम्हाला दाखवले आपल्या मक्याला पहिलं कणीस आलेलं आहे. फर्स्ट कणीस खूप स्पेशल असतं, तुम्हालाही माहीत आहे. तर हे आहे आजच्या माझ्या बागेतलं सुंदर असं हार्वेस्ट. हे तर दाखवायचं विसरले, आज इतक्या साऱ्या चेरीज मिळाल्या आहेत.